नमस्ते, नैनाज व्हेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कच्च्या कैरीची म्हणजे हिरव्या कैरीची लाल चटणी करणार आहोत। अगदी बोटं चाखून घ्यावी अशी ही चटणी होते, मस्त लागते। आणि ही चटणी तुम्ही पोळी, भाकरी, भात, डोसा ह्याच्याबरोबर खाऊ शकता। तर ह्याच्यासाठी लागणारे पदार्थ इथं बघू शकता तुम्ही। किसलेलं खोबरं, लाल तिखट, मीठ, मेथी आणि कैरीचे तुकडे। तुम्ही हवं तर कैरीची साल काढू शकता, काढली आहे, नाही काढली तरीसुद्धा चालेल। आणि याच्यासाठी आंबट कैरी थोडीशी तरी असायला पाहिजे। तर इथे आधी आपण कोरडे पदार्थ जे आहेत ते म्हणजे खोबरं, तिखट आणि मेथी। ही मेथी आपण थोडीशी तेलावर परतून घेतलेली आहे। थोडं हिंग आणि मीठ आणि हळद असं आपण हे कोरडे पदार्थ आधी बारीक करून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण ह्या चिरून ठेवलेल्या ज्या कैरीचे तुकडे आहेत ना ते घालून आपण हे सगळं मिळून एकत्र ग्राइंड करतो। तर इथे हे तुम्ही अगदी बारीक पेस्ट किंवा मी इथे अगदी बारीक केलेलं नाही आहे, थोडं ओबडधोबड वाटलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वाटू शकता। त्याच्यानंतर ह्याच्यासाठी फोडणी करतोय आपण। तर त्याच्यासाठी 1-2-3 चमचे तेल तापवून त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। हे दोन्ही जरा तडतडू द्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडासा हिंग घातलेला आहे आणि आपण स्टोव बंद केलेला आहे। नंतर ही जी फोडणी आहे ती आपण आपल्या वाटून घेतलेल्या चटणीवर घालतोय आणि हे सगळं मिळून मिसळून घेणार आहोत। ही चटणी फ्रीजच्या बाहेर म्हणजे रूम टेम्परेचरला 3-4 दिवस चांगली राहते। ह्याच्यात आपण अजिबात पाणी घातलेलं नाही आहे, त्यामुळे ती रूम टेम्परेचरला पण चांगली राहते। फ्रीजमध्ये ठेवली तर 10-15 दिवस सहज चांगली राहते आणि अगदी मस्त लागते। तेव्हा नक्की करून बघा। ही तुम्ही चपाती, पुरी, डोसा, उत्तप्पा, इडली, थालीपीठ ह्याच्याबरोबर सर्व करू शकता। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।